Hello everyone. Let's move to the next topic. Topic number 5, first aid. Okay. When you heard this term, first aid, whenever there is risk of injuries or if we want a sudden medical help, then the first thing that comes to in your mind that we are going to get the help from the first aid materials. Okay. मराठीमध्ये आपण फर्स्ट एडला प्रथमोपचार असं म्हणतो. ओके. कुठलाही मायनर इंजुरी झाला असेल, काही एखादा पेन परसिस्ट झाला आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्याला पहिल्यांदा काय आठवतं की काहीतरी याच्यावरती फर्स्ट एड ट्रीटमेंट केलं पाहिजे. ओके. जे आपल्या हातामध्ये आहे किंवा जे आपण तात्काळ काहीतरी करू शकतो अशा गोष्टी म्हणजे काय, फर्स्ट एड ट्रीटमेंट. ओके. त्याचं डेफिनेशन बघूया आपण. फर्स्ट एड मे बी डिफाइंड ॲज द इमिडिएट बट टेम्पररी ट्रीटमेंट गिवन टू द विक्टिम. ओके. द इमिडिएट बट द टेम्पररी, त्याला आपण फायनल ट्रीटमेंट म्हणू शकत नाही. इमिडिएट अँड टेम्पररी ट्रीटमेंट गिवन टू द विक्टिम. विक्टिम म्हणजे काय, पेशंट ऑफ एन ॲक्सिडेंट और सडन इलनेस प्रॉम्प्टली अँड करेक्टली बिफोर मेडिकल हेल्प. प्रॉम्प्टली म्हणजे काय, एक्झॅक्टली अँड करेक्टली बिफोर reaching or getting of medical help is available. Okay, is nothing but your first aid. Okay, आपण इमिडिएट आणि टेम्पररी ट्रीटमेंट देतो एखाद्या पेशंटला. कशा कंडिशन मध्ये, ऍक्सिडेंट किंवा अचानक कुठलं जरी आजारपण आलं तर त्या गोष्टीला आपण काय म्हणायचं, फर्स्ट एड ट्रीटमेंट. फर्स्ट एड डज नॉट मीन कम्प्लीट केअर और क्युअर ऑफ युअर इलनेस. फर्स्ट एड म्हणजे काय, कम्प्लीट केअर आपण घेऊ शकत नाही फर्स्ट एडनं. ओके. किंवा ते पूर्ण ट्रीटमेंट ही आपण समजू नये. ओके. एम ऑफ फर्स्ट एड बघा, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड पण म्हणतो. टू प्रिझर्व द लाईफ ऑफ विक्टिम. ओके. टू प्रिझर्व म्हणजे काय, आपण लाईफ वाचू शकलं पाहिजे. ओके. विक्टिम म्हणजे काय, पेशंटचा. टू मिनिमाइज द इफेक्ट ऑफ इंजुरीज अँड प्रिव्हेंट फर्दर इंजुरीज. ओके. त्या पर्टिक्युलर जे इंज्युअर झालं असेल किंवा सडन ऍक्सिडेंट झालं असेल तर त्याच्यापासून आपल्याला कमीत कमी डेंजरस सिच्युएशन मध्ये कसं राहू शकतो आपण ते पाहायला पाहिजे. टू मेक मेडिकल हेल्प अवेलेबल ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके. खूपच सिरियस कंडिशन असेल, फर्स्ट एड ट्रीटमेंट सोबत आपण मेडिकल हेल्प सुद्धा ॲज अर्ली ॲज पॉसिबल घेतला पाहिजे. ओके. स्कोप ऑफ फर्स्ट एड, इट इज व्हेरी युजफुल इन ॲक्सिडेंट्स विच takes place in home, factories, snake bites, burns, shocks, where quick medical is not possible. Okay. फॅक्टरीमध्ये एखादा इन्सिडेंट झाला किंवा स्नेक बाईट झालं, बर्न्स झाले, ओके, काहीतरी आपल्याला पोळलं वगैरे, शॉक लागलं वगैरे, तर त्यावेळेस आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट लवकरात लवकर मिळू शकत नाही. त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ते आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. ओके. प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड. ओके. इथे 4 C's दिलेत बघा, 4 C's. फर्स्ट सी काय म्हणतो, कॉल फॉर हेल्प. ओके. कॉल फॉर हेल्प फॉर समबडी और डॉक्टर्स और एम्ब्युलन्स. ओके. कामली टेक चार्ज. ओके. थोडं स्वतःहूनच आपण डोकं शांत ठेवून आपण त्याचा चार्ज घेतला पाहिजे. ओके. त्या कंडिशनचा किंवा त्या सिच्युएशनचा. थर्ड सी इज द चेक द सीन अँड द कॅज्युअलिटी. ओके. त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटचा किंवा त्या पर्टिक्युलर ऍक्सिडेंटचा आपण क्लिअरली स्टडी केला पाहिजे. ओके. आणि त्यानुसार आपल्याला डिसिजन घेतला पाहिजे. केअरफुली अप्लाय द फर्स्ट एड ट्रीटमेंट इज द फोर्थ सी. ओके. नेक्स्ट आहे, इथे बघा, ॲज पर आवर सिलेबस, रीच द साईट ऑफ ॲक्सिडेंट ॲज सून ॲज पॉसिबल. टेक फर्स्ट मटेरियल अलॉंग विथ यू इफ पॉसिबल. म्हणजे एखादा स्नेक बाईट झालेला सीन आपण ऐकला तर आपण तसंच पळत जायचं नाही. आपल्याला जे कॅरी करता येईल फर्स्ट एड मटेरियल म्हणून ते आपण कॅरी केलं पाहिजे. फाइंड आउट द कॉज ऑफ इंजुरी, कशामुळे झालेलं ते बघितलं पाहिजे. अँड डू नॉट वेस्ट अननेसेसरी टाइम बाय आस्किंग द क्वेश्चन्स. ओके. क्विक
डिसिजन घेऊन क्विक ऍक्शन घेतलं पाहिजे. Immediately remove the patient from accident place and shift to the safe place. Find out patient is conscious or unconscious. कॉन्शियस म्हणजे काय शुद्धीवर आहे का नाही किंवा बेशुद्ध झालेला आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. अरेंज फॉर मेडिकल हेल्प. कीप द पेशंट वॉर्म अँड कम्फर्टेबल. ओके, कम्फर्टेबल तो फील करेल असा त्याचा एन्व्हायरमेंट त्याला आपण दिलं पाहिजे. फर्स्ट स्टेप्स ऑफ फर्स्ट एड. ओके, ABC टेक्निक्स म्हणतो आपण त्याला. फर्स्ट एड ऑफ फर्स्ट. आपण या टेक्निकला ABC टेक्निक असंही म्हणतो. A फॉर एअरवे इज नॉट ब्लॉक्ड. ओके, म्हणजे जो तिथून श्वास घेत असतो तो, ओके, तो एरिया ब्लॉक झालाय का किंवा त्याच्यावर काहीतरी पडलंय का ते आपण पाहिलं पाहिजे. नंबर B, द विक्टिम इज ब्रीदिंग और नॉट. ओके, B फॉर ब्रीदिंग, A फॉर एअरवे. ओके, and number C for circulation. Okay, the victim has a pulse. सर्क्युलेशन चालू आहे की नाही ते पण चेक केलं पाहिजे. ओके, हे फर्स्ट स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप मध्ये ABC. A फॉर एअरवे, एअरवे त्याचं चालू आहे की नाही बघितलं पाहिजे. B फॉर ब्रीदिंग चालू आहे की नाही, आणि C फॉर ब्लड सर्क्युलेशन हे चालू आहे की नाही पाहायला पाहिजे. ओके, कळतं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे चेक फॉर ब्लिडिंग. ब्लिडिंग काय होतंय का पाहायला पाहिजे आपण. प्रिव्हेंशन अँड मॅनेजमेंट ऑफ शॉक. Don't give fluids to unconscious or semi-conscious patient. Fluids may enter in his windpipe and cause suffocation. Okay. शॉक रिलेटेड काय आहे का मॅटर ते पाहायला पाहिजे. फ्लुइड्स आपण बेशुद्ध माणसांना देऊ शकत नाही किंवा सेमी कॉन्शियस म्हणजे थोडेफार बेशुद्ध होण्याच्या स्थितीत आहेत अशा लोकांना देऊ नये. कशा, त्याचं रिझन काय. फ्लुइड्स मे एंटर इन हिज वाईन पाईप अँड कॉजेस सफोकेशन. एखाद्या वेळेस तो घशातच अडकून, सफोकेशन म्हणजे काय, गुदमरून मरणे. ओके, गुदमरल्यासारखं होतं किंवा त्याला श्वासच घेता येत नाही. कीप द पेशंट वॉर्म अँड कम्फर्टेबल ॲज फार ॲज पॉसिबल. सेल्फ. ओके, फर्स्ट एडर कामनेस मे अलॉय विक्टिम्स फिअर अँड पॅनिक. ओके, फर्स्ट एडर जो आहे, फर्स्ट एड ट्रीटमेंट देणारा, तर आपण काय म्हणायचं, फर्स्ट एडर, तो स्वतःच कम्फर्टेबल असला पाहिजे. तोच पॅनिक असेल तर पेशंटला सुद्धा अनकम्फर्टेबलनेस फील होईल. ओके, फर्स्ट एड किट. अ स्मॉल पोर्टेबल फर्स्ट एड किट शुड बी अवेलेबल इन एव्हरी होम. अ स्मॉल पोर्टेबल म्हणजे काय, इझिली कॅरिएबल, घरामध्ये असलं पाहिजे. स्कूल, कॉलेजेस, बसेस, फॅक्टरीज एक्सेट्रा. द किट शुड बी हँडी अँड शुड कंटेन ॲट लिस्ट द फॉलोइंग आर्टिकल्स. फार्मा किट, सॉरी, फर्स्ट एड किट जे आहे ते तुमचं हँडी असलं पाहिजे, म्हणजे छोटंसंच बॉक्स असला पाहिजे, एकदम बॅगेसारखं किंवा लगेज बॅग सारखं असू नये. त्यामध्ये स्टेराइल गॉज असले पाहिजे, तर दिलेले बघा स्टेराइल गॉज. ओके, बँडेजेस ऑफ डिफरंट साइजेस. ओके, बँडेजेस, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रायंग्युलर किंवा ॲडेजिव्ह बँडेज, चिटकणारे लगेच बँडेजेस. अ पेअर ऑफ सिझर अँड फोर्सेप्स, कात्री, चिमटे, हे सगळं पाहिजे. एरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया. ओके, काही स्टेरॉइड सोल्युशन्स पाहिजे. डेटॉल, सॅव्हलॉन, टिंक्चर्स असले पण पाहिजे. अँटीसेप्टिक सोल्युशन्स. बर्न ऑइंटमेंट्स, बर्न झालं असेल बर्न ऑइंटमेंट पाहिजे थंड करण्यासाठी. इमर्जन्सी ड्रग्स लाईक पेन किलर, अँटीबायोटिक्स, पॅकेट्स ऑफ ओआरएस पॅकेट्स पाहिजे डिहायड्रेशन झाल्यानंतर वगैरे. शॉक, नेक्स्ट डिसीज आपण लर्न करू. हे फर्स्ट डिसीज आहे. शॉक लागलं किंवा शॉक लागल्यानंतर आपण फर्स्ट एडर म्हणून किंवा फर्स्ट एड ट्रीटमेंट आपण काय देऊ शकतो बघा. शॉक लागल्यानंतर, शॉक मे बी डिफाइंड ॲज स्टेज ऑफ पेरिफेरल सर्क्युलेटरी फेल्युअर. ओके, शॉक लागलेला माणूस हा अक्षरशः असा कोसळून पडतो. ओके, त्यावेळेस आपण त्याला टच करू शकत नाही, कारण ते ॲज इट इज आपल्याकडे नर्व काय होतं, झेलित होऊ शकतं. म्हणून यांनी लाकडीच्या सहाय्यानं किंवा काठीच्या सहाय्यानं त्याचा जो इलेक्ट्रिक शॉक असलेला इक्विपमेंट ते दूर करतात. ठीक आहे. साइन एंड सिम्पटम्स बघा. स्किन इज पेल, कोल्ड अँड क्लॅमी. ओके, थोडंसं आपलं स्किनचा कलर चेंज व्हायला लागतो, थंड पडतं सगळं. ओके, आणि थोडंसं घामायचं पण होतं. द पल्स इज रॅपिड अँड वीक. ओके, पल्स रेट जो आहे, आपण 3 फिंगर्स देऊन रेस्टला चेक केलं तर खूप फास्ट जात असते. ब्रीदिंग इज शॅलो अँड रॅपिड, म्हणजे कमी होत जातं ब्रीदिंग. शॅलो म्हणजे खूप मोठं
श्वास घ्यायला कारण खूप वेळ सोडत असतो. The injured person is frightened, restless and apprehensive. Frightened, घाबरलेला असतो तो. Classification of shock, normvolemic and असं दिलेलं आहे तिथं हायपोव्हॅलेमिक. ओके, आपण घेऊया. Hypovolemic, in this case body fluid is decreased. shock बघा दोन टाईपचे त्यांनी काय केले क्लासिफिकेशन केले. नॉर्मोव्हॅलेमिक म्हणजे कार्डिओजेनिक शॉक आणि हायपोव्हॅलेमिक म्हणजे काय हिमोरेजिक शॉक. ओके, आता आपण इकडे बघूया. हा कार्डिओजेनिक शॉक आहे. ओके, असे फुगायला लागतात. ओके, आणि हायपोव्हॅलेमिक म्हणजे काय तेच साईज काय केले तर त्यांनी कमी होत गेले. ओके, कळतं. coronary occlusion of coronary blood flow, cardiovascular, pulmonary embolism, clot of blood in lungs. ओके, ब्लड क्लॉटिंग चालू होतं तर आपण काय म्हणायचं पल्मोनरी इम्बोलिझम. एनॉक्सिया, सिएशन्स ऑफ ऑक्सिजन सप्लाय कमी होतं. टॉक्सिक और सेप्टिक शॉक, सेप्टिएसेमिया ड्यू टू सिवियर इन्फेक्शंस. एनाफायलेटिक शॉक, स्टेट ऑफ सिवियर रिएक्शन ऑफ ड्रग्स लाइक पेनिसिलिन. Neurogenic, acute anxiety and spinal injuries, okay, comes under normovolemic shock. Next is hypovolemic shock, hemorrhagic shock, external hemorrhage, internal hemorrhage होऊ शकतं. Hemorrhage म्हणजे शब्दाचा अर्थ काय ब्लड लॉस. ओके, एक्सटर्नल ब्लड लॉस हे होऊ शकतं किंवा इंटरनल ब्लड लॉस सुद्धा होऊ शकते. ब्लड लॉस. ओके, loss of plasma, bones, peritonitis, inflammation of peritoneum, fluid loss of the body मध्ये, excessive diarrhea and vomiting. Okay, diarrhea and vomiting चालू होतं. polyuria, increased frequency of micturition, night urea म्हणजे जास्तीत जास्त आपण काय होतं युरिनेशनला आपण जातो. all cases of plasma loss. First aid treatment बघा. Remove the patient to a well ventilated area. जिथं थंड वारा येईल अशा ठिकाणी त्याला शिफ्ट केलं पाहिजे. Patient should be made to lie in the supine position with legs elevated, raised to above 45 degrees Celsius on pillows. It will increase the venous return and also called as autotransfusion. अशा पोझिशनवर झोपवलं पाहिजे. ओके, पाय वरती आणि हे खाली. ओके, in case of chest and head injury, the head and shoulders are raised. Okay, loose tight clothing such as belts and collars etc. to keep the patient as calm as comfortable as possible. Maintain normal body temperature with a blanket. Keep the patient quiet without asking any unnecessary question. Do not give either hot or cold drinks to the patient. Arrange to ship the patient to hospital as early as possible. In case of hypovolemic shock, intravenous blood plasma fluid must be given rapidly according to the requirement. Okay, hypovolemic shock असेल तर आपण IV ने सुद्धा ट्रीटमेंट चालू करू शकतो. Oxygen inhalation may be given if required. In anaphylactic shock, adrenaline injection may also be given without above measures. Okay, adrenaline injection चा काय रोल आहे? It's a life saving drugs. Okay, further आतापर्यंत आपण बघा काय काय पाहिलं. शॉक त्याचे दोन टाइप्स आहेत. ओके, हायपोव्हॅलेमिक आणि नॉर्मोव्हॅलेमिक. ओके, नॉर्मोव्हॅलेमिक म्हणजे काय कार्डियाक रिलेटेड आहे. ओके, हार्ट रिलेटेड शॉक आहे. आणि हायपोव्हॅलेमिक काय ब्लड रिलेटेड शॉक आहे. ओके, म्हणजे ब्लड लॉस होणारा शॉक आहे. ठीक आहे, कळतं. त्याच्या अगोदर आपण फर्स्ट एड म्हणजे काय बघितलं, डेफिनेशन पाहिलं त्याचं. ओके, प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड बघितलं, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड बघितलं, फर्स्ट स्टेप ऑफ फर्स्ट एड बघितलं, ABC टेक्निक्स म्हणतो आपण त्याला. फर्स्ट एड किट बॉक्स म्हणजे काय ते आपण बघितलं. शॉक बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेलं आहे. ओके, आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला आपण स्नेक बाईट झाल्यानंतर आपण काय फर्स्ट एड ट्रीटमेंट देऊ शकतो ते आपण बघूया. थँक्यू.